निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रचार सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातल्या प्रचाराचा केला आरंभ। प्रगतीचा वाढता आलेख चढता ठेवायचा असेल तर भाजपाला पुन्हा संधी द्या, असं नरेंद्र मोदी यांचं आवाहन। देश आज ये भी देख रहा है कि 2019 के जनादेश में आप लोगों ने कैसे अपने इस चौकीदार को मजबूत करने का अभियान शुरू कर दिया। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथून भरला उमेदवारी अर्ज। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित। मनमुटाव जरूर था, मतभिन्नता जरूर थी, लेकिन जब हम साथ में बैठे तो कोई अब मनमुटाव नहीं रहा, ना कोई मतभिन्नता रही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तीशी संबंधित केलेल्या भाषणामुळे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन केलं नाही, निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट। लोकसभा निवडणुकीसाठी येत्या काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देशभरातल्या जास्तीत जास्त मतदारसंघात प्रचार करणार। 2019 का चुनाव प्रचार अब तेजी पकड़ रहा है। कांग्रेस की तरफ से कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जी, प्रियंका गांधी जी और वरिष्ठ नेता, जिसमें हमारे राज्यों के मुख्यमंत्री शामिल हैं, चुनाव प्रचार में जुट गए हैं। इस चुनाव के प्रचार में राष्ट्रीय मुद्दे सामने हैं, चर्चा में हैं। बिहारमध्ये शिवसेना 20 लोकसभेच्या जागा लढवणार। शिवसेनेनं बिहारमधल्या 3 उमेदवारांची केली घोषणा। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे चंद्रकांत खैरे, सातारा मतदारसंघातून युतीचे नरेंद्र पाटील यांनी तर युतीच्या विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नवीनचंद्र बांदिवडेकर तर जालना मतदारसंघात विलास औताडे या काँग्रेस उमेदवारांची उमेदवारी दाखल। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐवजी काँग्रेसचा उमेदवार लढणार। रावेरमधून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना आघाडीकडून उमेदवारी। सांगली मतदारसंघाचा आघाडीचा तिढा सुटला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज सांगलीत केली अधिकृत घोषणा। 1980 ते 2014 या दरम्यान पहिल्यांदाच वसंतदादा पाटील घराण्यातील सदस्य काँग्रेसचा हात सोडून अन्य चिन्हावर निवडणूक लढवणार। यवतमाळ इथं झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी प्रहारतर्फे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून केला प्रचाराचा प्रारंभ। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचा आज अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश। गायकवाड यांनी पुण्यातून उमेदवारी मिळण्याचा केला होता दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गलथान कारभाराचा आरोप करत काँग्रेसनं आज मुंबईत केलं पुस्तिकेचं प्रकाशन। भाजपाचा शिशुपाल मोदींच्या 100 चुका असं या पुस्तिकेचं नाव। सांगलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वे यांच्या वतीनं लोकसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेली निवडणूक एक्सप्रेस आज नवी दिल्लीहून पहाटे 2:30 वाजता नागपुरात दाखल। मराठवाड्यातलं महत्त्वाचं सत्ता केंद्र म्हणून लातूरकडे पाहिलं जातं। विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपानं 2 मुख्यमंत्री राज्याला या जिल्ह्यातून लाभले, तर शिवराज पाटील चाकूरकर हे याच जिल्ह्यातले नेते, लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रीपदी राहिले आहेत। पाहूया या लोकसभा मतदारसंघाचा आढावा। मराठवाड्यातले दिग्गज नेते तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि केंद्रात गृहमंत्रीपदी राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे लातूर कायमच चर्चेत राहिले। मात्र 2009च्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत लातूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झालाय।
2009 मध्ये काँग्रेसनं सांगलीहून आयात केलेले जयवंतराव आवळे इथं विजयी झाले, तर 2014 साली भाजपच्या डॉक्टर सुनील गायकवाड यांनी 2.5 लाखांचं मताधिक्य घेऊन इथलं काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढलंय. त्यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव केला होता. विलासरावांच्या निधनानंतर लातूरमध्ये भाजपनं आपला जनाधार वाढवला असून लातूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, 10 पैकी 9 पंचायत समित्या आणि 4 पैकी 3 नगर परिषदा यामध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे. तर नुकत्याच झालेल्या 5 नगर पंचायतींपैकी 4 ठिकाणी भाजपनं आपला झेंडा रोवलाय. पुनर्रचनेमध्ये लातूर शहर आणि ग्रामीण हे काँग्रेसकडे असलेले 2 विधानसभा मतदारसंघ आणि निलंगा, उदगीर, अहमदपूर तसंच नांदेड जिल्ह्यातलं लोहा कंधार हे 4ही मतदारसंघ भाजपा सेनेकडे. पैकी लोहा कंधारमध्ये शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार असले तरी बऱ्याच काळापासून भाजपच्या सोबतीला आहेत. यंदा भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांना उमेदवारी नाकारली असून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे. सर्व राजकीय बुरुज ढासळलेल्या काँग्रेसकडे उमेदवारीसाठी तब्बल 58 जणांनी उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसनंही मच्छिंद्रनाथ कामत यांच्या रूपानं नव्या उमेदवाराला संधी दिली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीनं राम गारकर या निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची उमेदवारी घोषित केली आहे. एकेकाळी औद्योगिकदृष्ट्या मागास आणि रस्त्याचं जाळं नसलेल्या या मतदारसंघात रेल्वे डबे बनवण्याचा कारखाना उभारण्यात येत असून त्याचं काम वेगानं चालू आहे. मुंबईहून लातूर रेल्वे मार्गानं जोडलं गेलंय, तर एकही राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या या जिल्ह्यात 9 राष्ट्रीय महामार्ग मंजूर झालेत. त्यापैकी 7 महामार्गांचं काम सुरूही झालंय. लातूरची पाणी टंचाई जगभर गाजली असून सांगलीहून थेट रेल्वेनं तिथं पाणी नेण्याची वेळ आली होती. कृष्णा खोऱ्यातील उजनीचं पाणी लातूरकडे वळवण्याचा मुद्दा गेली अनेक वर्ष चर्चेत असून अद्यापही तो सुटलेला नाही. कमी पावसाच्या या प्रदेशात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. लातूरमध्ये नवख्या उमेदवारांचा सामना पाहायला मिळणार आहे. त्यात कोण बाजी मारतं ते निकाला दिवशी कळेल. या मतदारसंघातून भाजपनं आपला उमेदवार बदलून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसनं मच्छिंद्र कामत यांना यावेळी मैदानात उतरवलं आहे. वंचित बहुजन आघाडीकडून राम गारकर हे उभे आहेत. पाहूया नेत्यांचे दावे आणि प्रतिदावे. मोदी साहेबांनी जे काय खाली योजना पाठवले ते मी त्यांच्या योजना मी खाली कशाने नेता येईल ते माझा खूप माझा मोठा प्रयत्न राहील. ऑलरेडी स्कीम तयार आहेत मोदी सरकारकडे. तेच योजना मला खाली कसं आणता येईल ते मी प्रयत्न करेन. आणि जो इथला जो प्रश्न आहे आपल्या लातूर एअरपोर्टचा तो प्रश्न मी प्रश्न तिथं मांडेन हे मी तुम्हाला आगाऊ देतो. पाण्याचा प्रश्न हा म्हणजे खरं म्हणजे नॅचरल आहे. आपल्या इथं काय होतं आपल्या इकडे किंवा दर 2 वर्षाला दुष्काळ पडतो, 2 वर्षाला दुष्काळ पडतो. तर ह्यासाठी काहीतरी मला नियोजन ह्याच्यावरती पाण्यावरती करावं लागणार आहे. यासाठी मी जरूर प्रयत्न करू. इथे महत्वाचा जीवनावश्यक प्रश्न आहे तो पाणी. पाणी असेल तरच जीवन आहे. पाण्याच्या नंतर रोजगार उभं राहील. पाण्यावरच या ठिकाणी सर्व प्रश्न सुटणार आहेत. म्हणून पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, शेतीच्या प्रश्नाचा, सिंचनाचा प्रश्न असो, हा प्रश्न सोडवल्यानंतर दुष्काळमुक्त जिल्हा होईल. आणि त्याच्यानंतर इथे उद्योगधंदे आले पाहिजेत. केंद्रातल्या चांगल्या मोठ्या योजना इथं आल्या पाहिजेत. प्रोजेक्ट प्लांट आले पाहिजे. सोलर पॉवर प्लांट आला पाहिजे. या ठिकाणी केंद्रातले मोठमोठे रेल्वेच्या बोगीचे उद्योग आहेत. संरक्षण खात्याचे या ठिकाणी उपकरण तयार झाले पाहिजेत. केंद्रातल्या ज्या काही योजना आहेत त्या इथं प्राधान्यक्रमानं आलेल्या पाहिजेत. हे प्रश्न मांडणं आवश्यक आहे आणि हे मी मांडू शकतो. तर मी जर निवडून आलो तर या ठिकाणी बेरोजगारी दूर करण्यासाठी 3, 4, 5 मोठे उद्योग लातूरच्या इथल्या मातीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावर आधारित मी ते उद्योग निश्चितपणे लातूरमध्ये सुरू करेन. बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करेन. शिवाय या लातूर शहरातून शिक्षणाच्या पंढरीमधून निर्माण होणाऱ्या मुलांना इतरत्र भटकता येणार नाही. याच ठिकाणी त्यांच्या पुढच्या शिक्षणाची चांगली सोय होऊ शकेल. एखादा याचे IIT सारखं एखादं कॉलेज या ठिकाणी आणण्याचा माझ्याकडून निश्चितपणे प्रयत्न असेल. तर आताच आपण ऐकलं लातूरचे जे नेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, पण लातूरमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं तेही जाणून घेऊयात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सगळ्यात मोठी लातूरकरांची जर अपेक्षा असेल तर लातूरच्या कपाळावर जो दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी लागलेला आहे तो दूर केला पाहिजे. लातूरचा पाणी प्रश्न हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे आणि इथल्या उमेदवाराला त्या प्रश्नावर
खूप मोठं काम करणं आवश्यक आहे. तर खरं सांगायचं तर मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यापूर्वीच्या सरकारमध्ये डीबीटी ज्याला म्हणतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम, याच्यावर प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळं जो भ्रष्टाचाराचा मार्ग सर्रास अवलंबला जात होता त्याच्यावर पूर्णपणे आळा बसला. मागे जेव्हा रेल्वेच्या प्लॅनची अनाउन्समेंट झाली तेव्हा म्हणजे लातूरच्या युवक वर्गामध्ये खूप एक खुशीचं वातावरण तयार झालं होतं की इथे एक रोजगार तयार होईल. पण त्यामागे सरकारचं कुठेतरी नंतर लक्ष जे म्हणता येईल आपलं ज्या लेवलला लक्ष द्यायला पाहिजे होतं ते कुठेतरी कमी वाटलं. त्यामुळे आपला जो युवक वर्ग आहे लातूर मतदारसंघातला तो कुठेतरी परत पुणे मुंबईकडेच वळतो. हा पोखरी शिवारातून रस्ता गेलेला आहे. पहिल्या सुरू आम्हाला या रस्त्या जो अगोदर होता त्या रस्त्यामुळे माल वाहायला किंवा आमचं काही शेतीचं काही माल आणायला अडचणी येत होत्या. आता हा रस्ता झाल्यामुळे जलयुक्त शिवार पण झालेला आहे. या शिवारामुळे कसं आहे, शेतीमध्ये भरपूर उत्पन्न झाल्यामुळे जे माल शेती माल निघल तो माल डायरेक्ट आमच्या शेतातून या मेन रोडवरून हायवेवरून दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला नेता येईल. सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया पण ऐकल्या लातूरवासियांच्या. पण लातूरमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लातूरहून अरुण समुद्रे जोडले गेले आहेत. अरुणजी, खरं तर लातूर हा काँग्रेसचा किल्ला आणि किल्ल्याचे किल्लेदार ही मते शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, विलासराव देशमुख असतील, या प्रकरण बघितले. पण सध्या या किल्ल्यावर भाजपची सत्ता आहे. सध्याची परिस्थिती लातूरची नक्की कशी आहे? नाही, मुद्दा असा आहे की ते सगळे गड होते, आज नाहीयेत. आणि गेल्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण बदलण्यामध्ये भाजपचे नेते, ज्यामध्ये खरं प्रामुख्याने मग संभाजीराव पाटील असतील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निळवदे असतील, रमेश कराड असतील, या सगळ्यांनी जी जीवतोड मेहनत करून हा जिल्हा एका अर्थाने काँग्रेस मुक्त करण्यासाठी जो प्रयत्न केला त्याला ती यश आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की हे जे पूर्वी आपण नावं सांगितले, ठाकूरकर असतील, विलासरावजी असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, या सगळ्यांचं जे नेतृत्व होतं त्या पद्धतीचं नेतृत्व आज काँग्रेसमध्ये तितक्या पद्धतीनं लोक संग्रह करणारा किंवा लोकांनी ज्यांना लोक मानतील अशा पद्धतीचं अद्याप निर्माण न झाल्यामुळं ही परिस्थिती, राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात लातूर म्हटल्यावरती पाण्याचा प्रश्न अरुणजी हा सर्वात पुढे येतो. मग ते ट्रेनने पाणी लातूरला नेण्याचा असो, यावेळेला या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचे मुद्दे कुठले, नेमक्या समस्या कुठल्या आहेत? नाही, मुद्दा असा आहे की भाजप किंवा सत्ताधारी पक्षातर्फे किंवा सत्ताधारी उमेदवार मांडणार की आम्ही काय काय कामं केलीत, की लातूरला रेल्वे डब्याचा कारखाना आणला, लातूरला कधीही 1 किलोमीटर ही राष्ट्रीय महामार्ग नव्हता, असे 9 राष्ट्रीय महामार्ग मंजूर असून 7 जणात काम सुरू झालं आहे. हे सगळं होणार, परंतु बेरोजगारी मिटवण्यासाठी, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जे उद्योगाचं जाळं लागतं त्या उद्योगाला लागतं पाणी. आणि ते नेमकं पाणी आमच्याकडे नसल्यामुळं, पाणी नसल्यामुळे इथं उद्योग येत नाहीत, उद्योग येत नसल्यामुळे रोजगार निर्माण होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची जी समस्या आहे, त्यातल्या त्यात लातूर शहरासारख्या जी पाण्याची समस्या आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस म्हणत होतं की आम्ही उजनीचं पाणी आणू, भाजपा म्हणत होता की आम्ही उजनीचं पाणी आणू. काँग्रेसलाही लोकांनी पाहिलं, गेल्या 4 वर्षात भाजपलाही पाहिलं, पण उजनीचं पाणी काही आमच्याकडे आलं नाही. त्यामुळे उजनीचं पाणी हा कळीचा मुद्दा आहे. गेल्या सरकारने, म्हणजे या सरकारने, आताच्या मोदी सरकारने किंवा देवेंद्र फडणवीसच्या सरकारने पाणी उजनीचं सर्वे करू, नक्की आणू, त्याच्यासाठी आणखीन काय करता येईल, दुसऱ्या योजना राबवता येतील का, त्याच्यासाठी सर्वे काय करता येईल, मराठवाडा ग्रीन मधनं पाणी देता येईल का, या सगळ्या घोषणा झाल्या, त्याचे कार्यारंभ होणार, पण त्या घोषणा झाल्या. अगदी अरुणजी, शेवटचा प्रश्न, हा मुद्दे पण ऐकतोय, पण एक शेवटचा प्रश्न असा होता त्यामध्ये की ज्या वेळेला आपण बघितलं की मागच्या वेळेला 2014 मध्ये बीजेपीने हा गड काबीज केला, पण यावेळेला ज्यांनी हा जो गड काबीज केला होता, सुनील गायकवाड, त्यांचं तिकीट म्हटलं कापलं गेलं. याचं कारण काय नेमकं? त्यांचं कारण असं सरळ सरळ सांगितलं जातं, जे काँग्रेस भाजपचे काँग्रेस नेते बोलतात किंवा कार्यकर्ते बोलतात, ते म्हणजे सुनील गायकवाड मोदींच्या परीक्षेत पास झाले, पण सुनील गायकवाड कार्यकर्त्यांच्या परीक्षेत नापास झाले. जो त्यांनी 100% हजेरी, इतके प्रश्न विचारणे, तितके प्रश्न विचारणे, हे सगळं केलं, पण जी कार्यकर्त्याशी असलेली कनेक्टिव्हिटी असती
आणि कार्यकर्त्यांशी असलेलं जे नातं असतं ते दुरावत गेल्यामुळं भाजपने त्यांचं अगदी धन्यवाद अरुणजी. या सगळ्या माहितीबद्दल आपण आताच ऐकलं. आमचे प्रतिनिधी लातूरचे यांनी पूर्ण विवेचन केलं. उस्मानाबाद मतदारसंघातून यावेळी एकमेकांसमोर नातेवाईक असणारे मात्र वैमनस्य निर्माण झालेले दोन उमेदवार उभे ठाकले आहेत. दुष्काळी भाग असणाऱ्या या उस्मानाबाद मतदारसंघाचा आपण आढावा घेऊयात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेलं श्री क्षेत्र तुळजाभवानी हे 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण आद्यपीठ, संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांची भूमी तसंच जैन धर्मियांचं पवित्र तीर्थक्षेत्र दक्षिण काशी कुंतलगिरी हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं वैभव आहे. 1977 पासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणारा हा मतदारसंघ 2009 सालापासून खुला झाल्यानं इथं इच्छुकांची गर्दी वाढली आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीचे डॉक्टर पद्मसिंह पाटील तर 2014च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड इथून विजयी झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परांडा या 4 विधानसभा क्षेत्रांसह लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातला बार्शी असे 6 विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ बनला आहे. या 6 पैकी 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे, 2 ठिकाणी काँग्रेसचे तर उमरगा इथं शिवसेनेचा आमदार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीतर्फे राणा जगजितसिंह पाटील यांना रिंगणात उतरवलं असून या घराण्याचे कट्टर प्रतिस्पर्धी ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून युतीचे उमेदवार म्हणून त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेनं विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी नाकारल्यानं त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते नाराज असून त्यांनी थेट मातोश्रीवर धाव घेतली होती. दुसरीकडे पाटील आणि निंबाळकर हे एकमेकांचे नातेवाईक असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यातील वैमनस्य हा सातत्यानं चर्चेचा विषय आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेनं जोडणं, लातूर मिरज रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, सोलापूर औरंगाबाद, सोलापूर हैदराबाद, बोरफळ दौंड महामार्ग तर समरकुंडी कुंतलगिरी ते भूम परांडा मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग हे या मतदारसंघातले चर्चेचे मुद्दे आहेत. याशिवाय शेती आणि पूरक व्यवसाय, जलयुक्त शिवार याबाबतही नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यात कृष्णा खोऱ्यातलं पाणी यावं अशी मोठी अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे. उस्मानाबादमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली असून केंद्र सरकारच्या नीती आयोगानं देशातल्या मागास जिल्ह्यांच्या यादीत या जिल्ह्याचा समावेश केला आहे. या जिल्ह्याची असणारी मागास अशी ओळख पुसून हा जिल्हा विकसित व्हावा असं इथल्या मतदारांना वाटतं. राज्यातल्या तरुण उमेदवारांची लढत होणाऱ्या मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ असून कोणता उमेदवार मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि मतदार कोणावर विश्वास टाकतात ते आता पाहावं लागेल. तर एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या उमेदवारांचे दावे प्रतिदावे नेमके काय आहेत ते आपण ऐकूयात. की मागच्या 5 वर्षात भाई नरेंद्र मोदीचं एनडीएचं जे सरकार होतं त्याच्या कार्यकाळामध्ये ह्या जिल्ह्यात काही विकासाच्या योजना झालेल्या आपल्याला दिसतात का? हे प्रश्न जर विचारला तर मला वाटतं सर्वसामान्यांचं उत्तर निश्चितपणे आपसुकच होय असं येईल. पद्मसिंह पाटलानं ह्या जिल्ह्याचं 40 वर्ष त्या ठिकाणी पाटबंधारे मंत्रीसारखं अतिशय महत्वाचं खातं त्या ठिकाणी सांभाळलं. ज्या पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून मराठवाड्याच्या हक्काचं ह्या जिल्ह्याचं 21 टीएमसी पाणी ह्या भागाला मिळणं क्रमप्राप्त होतं, जे पाणी अद्यापपर्यंत ह्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही आणि ज्याच्यामुळं आज आपण सगळेजण हा दुष्काळासारख्या गंभीर समस्येला सामोरं जातो. सगळ्यात चाव्या सत्तेच्या आपल्या हातात असताना देखील ते पाणी आणू शकलं नाही. ह्या गोष्टीचा जाब मला वाटतं जनता त्यांना विचारल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. गेले 5 वर्ष उस्मानाबादचा विकास जो आहे तो खुंटलेला आहे. दुष्काळी जिल्हा आहे आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये भाजप शिवसेना सरकारने उस्मानाबाद जिल्ह्यावासियांना न्याय दिलेला नाहीये. या अनुषंगाने खरं तर प्रमुख मुद्दे राहणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आघाडी सरकारच्या काळात जी काही विकास कामं चालू झाली होती ती देखील बंद पडलेली आहेत. या सर्व बाबी जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत. त्याचबरोबर महागाईचा विषय आहे, बेरोजगारीचा विषय आहे. महागाई वाढत चाललेली आहे. बेरोजगारी तर 45 वर्षामध्ये जेवढी नव्हती तेवढी आता झालेली आहे आणि आर्थिकदृष्ट्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. छोटे व्यापारी अडचणीत आहेत. मुलांना रोजगार मिळत नाहीये. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत. आपल्याला सगळ्याला माहित आहे की नुकतीच नीती आयोगानं जी मागास जिल्ह्याची यादी त्या ठिकाणी भारतातली प्रसिद्ध केली
पूर्ण भारतभरात ह्या जिल्ह्याची मागासवर्गीय जिल्ह्याच्या यादीमध्ये 3रा क्रमांक आहे. मला वाटतंय ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे जिल्ह्याच्या बाबतीत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जो एक खासदार त्या ठिकाणी जाणार आहे तो देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधान करण्यासाठी एक मत त्या ठिकाणी नरेंद्रभाईंच्या पारड्यात टाकणार आहे आणि एक खंबीर असा पंतप्रधान देशाला त्या ठिकाणी द्यायचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून करणार. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की मराठवाड्याच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी जर कुठलं सरकार आणू शकतं तर मला वाटतं ते भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं अलायन्सचं सरकारच त्या ठिकाणी आणू शकेल. आणि मी आपल्याला प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो की पूर्ण भारतभरात एक आदर्श खासदार कशा पद्धतीनं काम करू शकतो याचं उदाहरण निश्चितपणे येणाऱ्या काळात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ एक उदाहरण ठरेल. अशा प्रकारचं काम निश्चितपणे मी माझ्या माध्यमातून प्रामाणिकपणे करतो. उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख जी आहे सौर जिल्हा म्हणून करण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद आणि असंच पुढे बुरहानपूरपर्यंत रेल्वे ट्रॅक नेणं आणि उस्मानाबाद शहरात जंक्शन करणं हे देखील एक प्राधान्याचं काम आहे. असे 3-4 महत्वाचे मुद्दे जे आहेत ते पुढच्या काळामध्ये फोकसमध्ये राहतील. आणि याच्या व्यतिरिक्त जो सर्वांगीण विकास खुंटलेला आहे, मग अगदी सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग अर्धवट पडलेली आहे, महिला रुग्णालयामध्ये खूप कमी खाटा आहेत आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विषय आहेत. असे जे संवेदनशील प्रश्न आहेत, जनतेशी निगडीत जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. पण उस्मानाबाद मतदारसंघाचा आढावा घेत होता. आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी उस्मानाबादहून देविदास पाठक जोडले गेले आहेत. देविदासजी, ज्या प्रकारे आपण बघितलं उस्मानाबाद जिल्ह्याचा एकूण विकास बघितला, पण यावेळेला राजकारणामध्ये 2 मातब्बर घराणी आमने सामने आहेत. कशा प्रकारची लढत आहे उस्मानाबादमध्ये? उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून उभे असलेले राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना भाजपा युतीकडून उभे असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर हे 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी यावेळी आपसात भिडणार आहेत. लोकसभा मतदारसंघ राखीव असतानापासूनची ही या लोकसभा मतदारसंघाची परंपरा की या ठिकाणी वारसदार एकाच घरातले आपापसात निवडून आलेले आहेत, लढलेले आहेत. अरविंद कांबळे आणि तुळशीदास कांबळे यांच्या रूपानं सुरू झालेली उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातली ही घराणेशाहीची परंपरा या 2019च्या निवडणुकीतही कायम राहिलेली आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमप्रकाश राजे निंबाळकर अगदी त्यानं उस्मानाबादच्या लोकसभेच्या मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत. अगदी मला अजून त्यांना प्रश्न विचारायचा होता, म्हणजे असा देविदासजी की यावेळेला आपण बघितलेलं आहे की रवींद्र गायकवाडांची नाजारी ते नाराज होते. एकूणच ज्या प्रकारे त्यांचं तिकीट त्यांना यावेळेला मिळालं नाहीये, त्यामुळे कशा प्रकारे निवडणुकीत याचा फरक पडणार आहे? खरं तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी ही अचानक रद्द केल्यामुळं शिवसैनिकांमध्ये उफाळलेला संघर्ष हा उस्मानाबाद पासून थेट मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचला आणि रवींद्र गायकवाडांविषयी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून झालेली ही निकाल की त्यांचं तिकीट रद्द केलं विद्यमान खासदार असतानाही, हा शिवसेनेच्या दृष्टिकोनातून एक जरी धक्का असला तरी त्यानंतर अगदी देविदासजी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपचे उस्मानाबादचे प्रतिनिधी देविदास पाठक यांनी संपूर्ण माहिती उस्मानाबाद दिली. आणि याचबरोबर जनादेश 2019चा हा भाग संपला. पुन्हा भेटूयात काही नवीन राजकीय घडामोडी आणि त्यासोबत बीड आणि परभणी या मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.